ठीक आहे वेंकी दादा, तू माझ्यासाठी नाही बोलला मी समजू शकतो. आणि तसंही भावना मॅडम, श्रीनिवास काका आणि लक्ष्मी काकूंचं मन दुखवून मी माझ्यासाठी बोलावं अशी अशी अजिबात इच्छा नाही आहे माझी. शेवटी लढाई माझी आणि ती मीच लढली पाहिजे. बरं ते सगळं राहू दे. बरं सिद्धू दादा, तुम्ही जरा 2 घास खाऊन घ्या. खाऊन घ्या, असं उपाशी राहू नका. चला घ्या. नाही नाही वहिनी, थँक्यू. म्हणजे तुम्ही माझा एवढा विचार केला, पण खरंच नको मला. नाही नाही दादा, जोपर्यंत मला सगळे माफ करत नाहीत ना, तोपर्यंत खरंच मला खायची इच्छा नाही आहे अजिबात. अहो सिद्धू दादा, अशाने आजारी पडाल तुम्ही, हांतरून धरून बसाल. बरं बाकीच्यांचं राहू द्या, पण निदान भावना ताईंसाठी तरी धडधाकट राहायला पाहिजे की नाही तुम्हाला? काय बोललात तुम्ही वहिनी? परत एकदा बोला. मी म्हणलं की बाकी कोणासाठी नाही, पण आमच्या भावना ताईसाठी तरी धडधाकट राहायला पाहिजे ना तुम्हाला. थँक्यू दादा. आमच्या भावना ताईला लई सुखात ठेवणार बघा तुम्ही. तिच्यासाठी पूजा काय करताय, उपास तापास काय करताय, ऊन वारा पाऊस काही काही बघत नाही, आणि असे इथे उभं राहिलाय. लई प्रेम करताय ना तिच्यावर.